नवापूर येथे लोकशाही दिनात तक्रारदारच आरोपीच्या पिंजऱ्यात। लोकशाही दिनाचे मुख्य उद्देशच हरविले का? तक्रारदार मंगेश येवलेंचा आरोप। नवापूर येथील तहसील कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता। मात्र या लोकशाही दिनाचा उद्देशच हरवल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा आरोप तक्रारदार मंगेश येवले यांनी केलाय। प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी नवापूर तहसील कार्यालयात तालुका लोकशाही दिन आयोजित केला जातो। या दिवशी दाखल झालेल्या तक्रारींवर अध्यक्षांसमोरच तोडगा काढणे अपेक्षित असते। मात्र आजच्या लोकशाही दिनात तक्रारदारांना वेगळाच अनुभव आलाय। महिनाभरापूर्वी दाखल केलेल्या तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले। या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी अध्यक्षांनी तक्रारदारांनाच प्रतिप्रश्न केले आणि पुढील वेळेत उत्तर देण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप येवले यांनी केलाय। या प्रकारामुळे तक्रारदारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे वाटले असे मंगेश येवले यांनी सांगितले। आजच्या लोकशाही दिनात वैद्यमापन शास्त्र, वजन मापे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या। या लोकशाही दिनाला तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, RFO श्रीमती स्नेहल अवसरमल यांच्यासह विविध विभागांचे कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते। मात्र तक्रारदारांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची भावना दिसून आली। प्रशासनाचा लोकशाही दिन नेमका कोणासाठी आहे असा प्रश्न आता तक्रारदारांमधून उपस्थित होत आहे। और ये जो घटने पड़ने का मुख्य कारण है, हमने जो तक लोगों से बात किया तो लोग का बोलना है कि इन लोगों ने जो किया है काम वो गलत तरीके से काम किया, इसके लिए जो इसका जो नुकसान हुआ है बात इसकी पूरी जांच करनी है। वो उन्होंने जो पूरा क्रॉस किया है वो पुलिस ने, तो उसकी वजह से ये ब्रिज को उसका नुकसान हो रहा है। तो इसकी पूरी डिटेल चौकसी होनी चाहिए। हा जो जुना ब्रिज होता ना त्याचं सर्व स्ट्रक्चर पूर्ण घरात झालेलं होतं, यांनी पूर्ण बनवलं होतं महामार्ग। त्याच्यानंतर यांना काम करायला दिलं त्यावेळेस यांनी बी त्याला दुरुस्त केलं, म्हणजे याला काही थोडी कमतरता वाटली असेल त्यांनी तेही दुरुस्त केलेलं होतं। त्याच्यानंतर सुद्धा पण जर असं होत असेल उन्होंने बंद किया था तो उसके बाद इसका कभी भी स्टैंपिंग नहीं होगा। मतलब जो साल में होता है वजन काटे का जो स्टैंपिंग होता है वो हर साल होता है, इन्होंने वो किया ही नहीं था। अब मेरी तकरार जाने के बाद वो वैसे ही दूसरे दिन यहाँ आकर उसका वापस बंद करवा दिया। लेकिन उन्होंने कारण क्या दिया कि मंगेश येवले ने तक्रार के लिए म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई केली, तो मेरा नाव भी ओपन हो गया। सर्वात पहिले तक्रारदाराचं नाव तुम्ही बुकने ठेवलं पाहिजे, ज्यांनी ते नाव ओपन करून दिलं आणि प्लस कारवाई माझ्या नावाने केलेली आहे। तर त्यांना तिथे काही आढळलं नाही का तुम्ही जर एवढा मोठा वजन काटाचं सील करताय, त्याला बंद करताय, तर त्याच्यावर ठोस काहीतरी कारवाई झाली तर काही कारण असेल ना। ब्रिज जो आहे ना आज त्या ब्रिजच्या अलीकडे प्रायव्हेट आहे आणि हे जे कार्यालय आहे का हे फक्त पैसे गोळा करायला तर ओपन स्टॅम्पिंग वगैरे काहीच करत तुम्ही ओपन मध्ये बोलतोय। नवापूर तहसील कार्यालय येथे महिन्याचा तिसरा सोमवार असल्याने लोकशाही दिन साजरा करण्यात आला। आजच्या लोकशाही दिनाला सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा या उपस्थित होत्या। आजच्या लोकशाही दिनात मागील महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ज्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्या तक्रारींचा निपटारा साईडलाच राहून गेला, म्हणजे तो निपटारा न करता ज्या तक्रारदारांनी केल्या होत्या तक्रारदारांनाच प्रतिप्रश्न करून एक प्रकारे सहाय्यक जिल्हाधिकारी या लोकशाही दिनाच्या अध्यक्ष यांनी तक्रारदाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रकार केलेला आहे। या मागील महिन्यात ज्या तक्रारी दाखल होत्या त्या तक्रारींबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी तक्रारदारालाच प्रतिप्रश्न करत गेल्याने तक्रारदाराचे एक प्रकारे खच्चीकरण करण्याचे काम अधिकारी करत असून ज्या संबंधित तक्रारी आहेत, संबंधित ठेकेदाराविरुद्ध असेल किंवा विभागाविरुद्ध असेल, त्यांना पाठीशी घालण्याचे काम सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तालुका लोकशाही दिनाच्या अध्यक्षा
सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी केलेलं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, फिसरवाडी.